रेल्वे सुरू करण्यासंदर्भातला निर्णय मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केलेली आहे. कसं पाहिलं जाऊ शकतं, कारण आपण पाहतोय की गर्दी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढताना पाहायला मिळते, मात्र अटी आणि निकष हे तितकेच कठीण देखील आहेत. बघा, आता रेल्वेच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेत असतात हे मी वारंवार सांगतो. हा झाला एक विषय. नंबर 2, याबाबत एक्झॅक्टली कशा पद्धतीनं जे काही पॅसेंजर्स आहेत त्यांना कशी तपासायचं, म्हणजे त्यांना त्यांचे जे दोन्ही डोसेस घेतलेले आहेत त्या संदर्भात जो काही ॲप तयार करण्यात आलेला आहे, केंद्र सरकारने सुद्धा मला वाटतं त्याच्या संदर्भातला काही माहिती या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. तर या सगळ्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपल्याला रेल्वे सुरू करण्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री व्यवस्थित अभ्यास करून निर्णय घेतील. मला वाटतं की आपण थोडा एखादा 2-3 दिवस वेट अँड वॉच केलं पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची थोडी वाट बघितली कसं आहे की तिसऱ्या लाटेच्या संदर्भात आता मी चाललोय ऑक्सिजनच्याच संदर्भातली मीटिंग घ्यायला, की आपण ऑक्सिजनच्या संदर्भात तिसरी लाटेची अपेक्षित संख्या जी धरलेली आहे ती जर आली तर आपल्याला ऑक्सिजन पुरेसं राहील का नाही, त्या संदर्भात डॉक्टर शिंदे साहेब आम्ही सगळी मीटिंग घेतो आहोत. तर अशा सगळ्या स्वरूपाने ऑक्सिजन असेल, डॉक्टर्सच्या संदर्भातला विषय असेल, आम्ही मेडिकल एज्युकेशन, सार्वजनिक आरोग्य आणि ग्रामविकास या सगळ्यांचे रिक्त जागा, आमचे जे काही आरोग्याच्या संदर्भातल्या रिक्त जागा आहेत त्या भरल्या जातात. आणि म्हणून काय होईल तर आपल्याला पुरेसं अनुभवी आणि कौशल्य असलेलं मनुष्यबळ मिळेल. त्यामुळे ते राहील, म्हणजे डॉक्टरची सगळी जागा आम्ही भरतो आहोत. त्याचबरोबर ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण आपण कसं राहू हे बघतो आहोत. आणि मेडिसिनसाठी पूर्ण आपण ज्या ज्या लागत आहेत त्या गोष्टींसाठीची तरतूद आपण केलेली आहे. बजेटमध्ये ह्या सगळ्या गोष्टींची लागणारी जी काही मंजुरी ती आपण निधीची प्राप्त करून घेतलेली आहे. मला असं वाटतं की थर्ड वेव्हच्या दृष्टिकोनातून अतिशय आत्मविश्वासाने आपण तयार आहोत. आणि माझी या निमित्ताने एवढीच आव्हान आणि विनंती राहील की थर्ड वेव्ह येऊ नये, किंबहुना त्याची तीव्रता कमी असावी किंवा ती उशिरा यावी, या सगळ्या गोष्टींसाठी जनतेने कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरच्या माध्यमातून सहकार्य करावं. सर, हॉटेल आणि मंदिरं सुरू करण्यासंदर्भात तज्ज्ञांनी काही सल्ले दिलेले आहेत असं देखील माहिती मिळते. आणि त्यातही शाळा ज्या आहेत या दिवाळीनंतर सुरू कराव्यात, मंदिरं सुरू करण्याची तयारी देखील करू नये राज्य सरकारने, असा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय. मला असं म्हणायचं की आम्ही मागे जी नोटिफिकेशन इश्यू केलेली आहे, जी आरोग्य विभागाने इश्यू केलेली आहे, इपिडेमिक डिसीज ॲक्ट आणि डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने आणि मान्यतेने त्यामध्ये फार स्पष्ट लिहिले की शाळा आणि कॉलेजच्या संदर्भात संबंधित विभागाने तो निर्णय घ्यावा. आणि तो निर्णय ते जे घेतील ते कोविडच्या अनुषंगाने तपासून निर्णय घेतील असं मला विश्वास आहे. त्या संदर्भात ते आरोग्य विभागाला जर सल्ला त्यांनी मागितला तर आम्ही निश्चित प्रकारे योग्य तो सल्ला देऊ आणि त्यानंतर शाळा आणि कॉलेजेसच्या संदर्भातला निर्णय ते विभाग घेतील. हॉटेल आणि मंदिराबाबतचं हॉटेल तर आता आपण 50% उघडलेलेच आहेत. आता राहिला प्रश्न मंदिरांच्या संदर्भाने, तर आज तरी मंदिर आणि पब्लिक मोठे फंक्शन्स किंवा लग्न या संदर्भात गर्दी होऊ नये याच्या संदर्भात नोटिफिकेशनमध्ये आपण स्पष्टपणे सूचना केलेली आहे. मला असं वाटतं की थोडी वाट बघून यासाठी की घाई गडबडीने कदाचित काही गोष्टी केल्या तर त्याच्यामुळे एखाद्या वेळेस काही अनर्थ होऊ नये, काही संक्रमण खूप वाढू नये, या सगळ्या काळजीपोटीच माननीय मुख्यमंत्र्यांनी काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी त्यामध्ये सुचवलेल्या आहेत. मला वाटतं थोडी वाट बघून आपण औरंगाबादमध्ये केसेस अजूनही ऍक्टिव्ह आहेत, तर धुळ्याचा पॅटर्न जो आहे संपूर्ण राज्यभरामध्ये आता लागू केला जाईल. नाही, चांगलं आहे ना. सगळीकडेच आता हार्डली मागच्या काही महिन्यापासून एकदम महिन्याभरापासून
हार्डली 5, 10, 15, 5, 10, 15 अशाच केसेस आहेत. त्यामुळे ते बऱ्यापैकी त्या जिल्ह्यामध्ये हे फ्लॅट कर्व झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याचं अनुकरण व्हावं, आता प्रत्येक गाव हे कोरोनामुक्त गाव कसं राहील या दृष्टिकोनातूनचे प्रयत्न त्या गावांनी त्या मॅनेजमेंटनी करावं. Sir, in Maharashtra, the positivity rate is dropping down. In Maharashtra, the positivity rate is dropping down. बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगार जे आहेत त्यांच्या महिलांचे 651 गर्भपिशव्या ज्या आहेत त्या मागील 15 महिन्यामध्ये काढण्याची घटना समोर आलेली आहे. नेमकं ह्यामागे काही रॅकेट आहे का, तुम्हाला काय वाटतं? बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगार करणाऱ्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्या पिशव्याच्या संदर्भात बऱ्याचशा तक्रारी आरोग्य विभागाकडे सुद्धा आलेल्या आहेत. त्याचा अत्यंत गांभीर्याने नोंद घेऊन त्या संदर्भात त्याच्या मुळाशी जाऊन जर काहीही त्या ठिकाणी अन्यायकारक आणि रॅकेट टाईप काम करून काही स्वार्थासाठी काही लोक काम करत असतील तर मला वाटतं की ते अक्षम्य गुन्हा आहे आणि त्या बाबतीत आम्ही कुणालाही स्पेअर करणार नाही. त्याच्या बाबतीतले आम्ही तशा सूचना आरोग्य विभागालाही देऊया आणि गृह विभागालाही. In Maharashtra, the positivity rate is dropping down, sir, but the fact is the death rate is not. In fact, it's increasing. In the beginning of July, the death rate was 2.01%, but now it has increased up to 2.1%. What exactly are the reasons, sir, and how can we actually say that we are in a better shape when the number of deaths are not dropping down but increasing? Absolutely, one single death also is a point of concern for government, because we are all human beings and we should be very, very much sensitive about every death. So, keeping that point in view, we are always on toes to ensure that that should not happen. There is a task force, there is a treatment protocol which has been widely explained and also given to all treating doctors. So I think every doctor should very seriously and religiously follow the protocols given by the task force. That is number one. Number two, it's always, if we want to really avoid death, it's the early detection which is required. And so for that also we had always taken lot many meetings with all the practitioners that every SARI and ILI type symptoms should be immediately tested. First thing is we have to test it immediately, and so that we can early detect and we can early treat. What is happening in the rural part, people think that this is not a COVID, and so they pull on, they kill time, and that actually is a very endangering thing what the rural people are doing. So we are making them aware, and we are also by virtue of IEC, that is Information, Education and Communication, also we are continuously ensuring that people should know and should test early so that can be treated. Number 3 is, yes, 2 and 2.1. I accept that if there is a 1.01% rise in the death, this might be because of the accumulated deaths which actually has not been shown by the concerned districts, and the fault is not that we are hiding the deaths, but because of the private doctors or private hospitals, those who should have immediately uploaded the deaths on the same day, the procedure lapses are there in spite of continuous giving warnings to the management and to the doctors and even to the administrative authorities of all of the districts. These things of not uploading real time is still happening. So we will keep track on it, and this should not happen. We will ensure that. So that is also one of the small reason which has an impact on increase of death. So the reason
हे मराठीमध्ये हेच हवं आहे की एकूणच ज्या पद्धतीनं मृत्यूचा दर वाढतोय मृत्यूचा दर वाढलेला आहे प्रमाणात आणि त्यात डेल्टाचे पेशंट देखील वाढत आहे. प्रति 100 मागे 80 पेशंट आता डेल्टाची मिळू लागलेत असं देखील एक समोर आलेलं आहे. डेल्टा प्लस हा जो म्युटेटेड व्हायरस आहे त्या संदर्भात एकूण माझ्याजवळ 2 दिवसापर्यंत आलेली प्राप्त माहिती एवढंच सांगते की 45 रुग्ण आहेत आणि त्यामुळे डेल्टा प्लसच्या आणि डेल्टामध्ये फार सिम्पटम्समध्ये फरक नाही, परंतु त्याच्या इम्पॅक्टमध्ये नक्कीच फरक आहे. मोठ्या पद्धतीनं संक्रमण करण्याची डेल्टा प्लसमध्ये त्या ठिकाणी कार्य ती गुण त्यामध्ये असल्या कारणाने त्याची एक भीती वाटते की बाबा कुठल्याही परिस्थितीत संक्रमण वाढू नये, म्हणून डेल्टा प्लसच्या बाबतीत आम्ही खूप जागरूक आहोत. दर आठवड्याला आम्ही 100 डेल्टा प्लसच्या संदर्भातील सॅम्पल्स तपासण्याच्या अनुषंगाने NIV कडे पाठवतो आणि त्या सॅम्पल्सच्या अनुषंगाने आतापर्यंत आमचा हा जो स्पेशल प्रोजेक्ट यासाठी आम्ही केलेला आहे ICMR आणि DMER मध्ये डायरेक्टर मेडिकल एज्युकेशन रिसर्चमध्ये, तर यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा प्रोजेक्ट चालू ठेवलेला आहे. आणि जसे जसे प्रोजेक्ट पेशंट येतील इंडेक्स केसला आपण अतिशय काळजीपूर्वक इंडेक्स केसला आयसोलेट करतो आहोत. त्याच्या ज्या काय हाय रिस्क लो रिस्क आहेत त्यांना आपण अतिशय प्रॉपरली ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग करतो आहोत आणि त्यांच्या संदर्भात सुद्धा टेस्टिंग करतो आहोत. त्यामुळं डेल्टा प्लस व्हायरसच्या बाबतीत आपण खूप गांभीर्याने सगळ्या गोष्टी पाहत आहोत, करत आहोत, कार्यवाही करत आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत डेल्टा प्लसचं स्प्रेड होऊ नये याची काळजी आपण घेतो. त्याचं काही नाही सर. सर महाराष्ट्र में सबसे कम केसेस आए हैं सर पिछले 6 महीने की कंपैरिजन में बात करें, क्योंकि टेस्टिंग कम हुई है. एक तरफ टेस्टिंग बढ़ाने की बातें हो रही हैं पर टेस्टिंग कम की जा रही है. 4,500 केसेस आए कल महाराष्ट्र में. नहीं टेस्ट कम केसेस आए है कल, जरूर वो खुशी की ही बात है, लेकिन टेस्टिंग कम हम नहीं करेंगे. जो भी टेस्टिंग प्रोटोकॉल में कहा गया है वह टेस्टिंग रोजाना करना ही चाहिए, ऐसी ही सूचना हमने स्वास्थ्य विभाग को दी है. और हम कोई हालत में टेस्टिंग की जो संख्या है जो करना है, जैसा 1 इंडेक्स केस के लिए एटलीस्ट 20 केसेस तक हमने टेस्टिंग करना चाहिए, ऐसा ही जो प्रोटोकॉल और नियम है उसी माध्यम से हम काम करते आए हैं, काम करते रहेंगे. But sir, about the death figure, just one second. Sir, about the death figure, you said that one of the reason is the accumulative death. But the fact is the accumulative death figures were added only till 12th of July. But the major hike in death rate actually happened post that. That is my first question. So that really, I'll just complete, sir. That really does not count as a reason behind the hike. And second, what exactly are we doing in order to cure this situation? Because logistics, sir, health infrastructure is a major problem for the rural areas. You see, most of the death cases cannot be immediately uploaded. They have to be staggered in But some that days. happened in 12th of July. उसके बाद में एक भी फिगर ऐड नहीं हुआ है सर, लेकिन डेथ फिगर बढ़ता गया है. That is okay. I have told you that death reasons are early detection. We have to be very serious on that part. We have given instructions since day one, and we have to continuously monitor on them. That is one point. And second point is absolutely they should follow the treatment protocols. That these are only the two things which can, and death audit also committee has also been appointed, which also should look into the every death which is happening and should also come up with the reasons that what exactly needs to be corrected if there is a correction required. रावसाहेब दानवेंनी टीका केली. त्यांनी म्हटलं की मुख्यमंत्र्यांनी त्यांना रेल्वेला विचारणा करायला हवी होती, रेल्वे सुरू करण्याबद्दल स्वागत केलंय पण नाराजी व्यक्त केली. मला वाटतं आपण सगळ्यांनीच मुंबईकरांच्या हिताच्या जपवणुकीच्या दृष्टिकोनातून पाहावं. यामध्ये कुणी कुणाला विचारणा करावी वगैरे वगैरे पेक्षा सुद्धा जे योग्य आहे मुंबईकरांसाठी ते करणं आवश्यक आहे. माननीय मुख्यमंत्री त्या बाबतीत अतिशय अभ्यासपूर्वक काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी करत आहेत. मला वाटतं की त्यांना खूप मुंबईची काळजी आहे, होती आणि राहील. मला असं वाटतं की त्यांना याबाबतचा योग्य तो निर्णय घेऊ द्या. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे